नमस्कार सर्व विद्यार्थी, सर्व पालकवर्ग आणि फलटण शहरातील फक्त नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना एक महत्त्वाच्या काही सूचना मला द्यायच्या आहेत. आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. कॉलेजच्या काही मुलांच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत. प्रत्येक पालक विचार करतोय की या सुट्टीचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेऊन कसा करावा. परंतु गेल्या काही 8 ते 15 दिवसापासून माझ्यासमोर बऱ्याच पालकांचे काही प्रश्न आलेत. ते मुद्दाम मी हातात लिहून घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं मला असं क्रमप्राप्त वाटतं की ज्यामुळं एखाद्या पालकाचं नुकसान होता कामा नये, एखाद्या विद्यार्थ्याचंही नुकसान होता कामा नये. हे मी कशाचं नुकसान म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांना, तर आपण या सुट्टीमध्ये जे संगणकाचं प्रशिक्षण घेणार आहोत किंवा त्याला आपण IT लिटरसी असं म्हणतोय, या प्रशिक्षणामध्ये घेत असताना तुम्हाला कोणत्या ठिकाणी जाऊन कोणतं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि शासनाच्या कोणत्या नियमाप्रमाणे घेतलं पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये त्या प्रशिक्षणाचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी काही प्रश्न माझ्याकडे आलेत. मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो. एका पालकांचं असं म्हणणं आलं माझ्याकडे आले त्यावेळेला, एकाच कोर्समध्ये कितीतरी कोर्स आम्हाला शिकता येतील का, हा एक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिला. कोणता कोर्स शासनाचा JR मध्ये आहे, तो नोकरीला आवश्यक आहे, असा एक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आला. एकाच वेळी शासनाने नमूद केलेले जे कोर्स आहेत ते एकाच वेळेला करता येतात का, त्यातला आम्ही कुठला करायला हवा. त्यामुळं काही मुलांचं, पालकांचं म्हणणं आलं की सर आम्हाला टॅली शिकायचंय, पण ते नक्की कुठं शिकायला पाहिजे. आम्हाला एकाच कोर्समध्ये एक व्यक्ती म्हणाली की आम्ही तुम्हाला MS ऑफिस बी शिकवतो, टॅली बी शिकवतो, DTP बी शिकवतो, कोरल ड्रॉ बी शिकवतो, AutoCAD बी शिकवतो. मित्रांनो, असं होत नाही. असे काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक काय आलेलं आहे माझ्यासमोर, काही मुलांचे, पालकांचे प्रश्न आलेत की आजच्या युगात संगणक साक्षर व शासनाच्या JR प्रमाणे आपण नक्कीच कुठला कोर्स केला पाहिजे आणि आत्ताची जी नियमावली आहे ती काय आहे, याच्यावर आपल्याला आज बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नमस्कार. माझं नाव शेखर कांबळे. मी डॉक्टर BR आंबेडकर IITचा संस्थापक असून गेली 24 वर्ष झालं फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. ही कार्यरत होत असताना माझं स्वतःचं शिक्षण, मी डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय, RTOची परीक्षा दिलेली आहे आणि नुकतंच मी मागच्या 23 मध्ये IIM इंदोरमधून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा 1 इयरचा कोर्स आणि डिग्री कंप्लीट केलेली आहे. याही वयात मला शिकावंसं का वाटलं IT मध्ये, तर आपल्या भागातल्या मुलांना संगणकाचं ज्ञान चांगल्या पद्धतीने कसं देता येईल. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे जरा बोलूया आणि आपण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला कसं देता येतं ह्याचा मी विचार करतोय. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा, की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पालकाचं नुकसान होणार नाही, तुमच्या मुलाचं नुकसान होणार नाही. कारण मार्केटमध्ये बरेच विविध कोर्सेस आहेत, ते घेत असताना तुमचं कन्फ्युजन नक्कीच होणार आहे. ते कन्फ्युजन होऊ नये यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. याच्यानंतर आपण बरेच काही व्हिडिओ बनवणार आहोत की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या करिअर रिलेटेड काय करावं लागणार आहे. आत्ताचा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तुमचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय आहे, त्याला ABC कार्ड असं म्हटलं जातं, त्याच्यावरही आपल्याला बोलायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहेत का रे? त्यांच्या पालकांना माहिती आहेत का? रानात काम करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या मुलाला माहिती आहेत का? तर नाही. त्यांना कोणी फसवू नये यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या बरोबर तुमच्या सर्व मित्रांना पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्हाला जर त्यांनी चांगलं प्रशिक्षण घ्यावं असं वाटत असेल तर. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की एका पालकांनी मला विचारलं की सर आम्हाला एकाच कोर्समध्ये सगळे कोर्सेस करता येतील का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. याची आपली छोटीशी म्हण आहे मराठीतली, एक ना धड 12 चिंध्या. कृपा करून याच्यावर लक्ष द्या. मित्रांनो आणि पालकांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तुम्ही कुठल्या एखाद्या कोर्स किंवा कुठल्या एखाद्या संस्थेविषयी मला नावं ठेवायची नाहीयेत, परंतु तुम्हाला जागरूक करायचं आहे. एकदा का तुम्ही जागरूक झाला तर तुम्हाला कोणीही शिक्षणापासून वंचित करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण ते चांगल्या पद्धतीने घेतलं तर ते दुधाचा उपयोग होणार आहे ना.
आपण पहिलं काम सुरुवात करूया की तुम्ही कुठंही ऍडमिशन घ्या, पहिल्यांदा तुम्ही ज्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेणार असाल त्या संस्थेमध्ये जो कोर्स तुम्हाला सांगितला जातोय तो कोर्स कोणत्या तरी वेबसाईटवर आहे का हे तुम्हाला बघणं फार क्रमपात्र आहे. पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा म्हणतो की नाही मला MS ऑफिस शिकायचंय, मग MS ऑफिस शिकायचंय म्हणजे MS ऑफिस म्हणजे एमचा तरी लॉंग फॉर्म त्या मुलाला माहित आहे का? अरे मायक्रोसॉफ्ट, बिल गेट नावाचा जगातला प्रसिद्ध असा मोठा व्यक्ती आहे की ज्यांनी ही कंपनी सुरू केली आणि त्यांनी हे सॉफ्टवेअर बनवलंय. मग आता हे सॉफ्टवेअर सगळीकडेच वापरलं जातं, परंतु आज संगणक साक्षरता अभियान गेली 2020 पासून महाराष्ट्र शासन राबवत आहे. त्या शासनाने काय ठरवलं की शासकीय ऑफिसेसमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, जनरल दुकानांमध्ये संगणक हाताळणारी जी मुलं आहेत ह्यांना काहीतरी सर्टिफाईड करणं गरजेचं आहे. मग सर्टिफाईड कुणी केलं पाहिजे याचंही त्यांनी कुठेतरी नियमावली ठेवलेल्या आहेत. मग या नियमावली काय आहेत ह्या तुम्हाला पहिल्या बघणंच गरजेचं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा प्लीज सगळ्यांनी समजून घ्या की जो कोर्स तुम्ही करायला चाललेला आहे तो कोर्स त्या संस्थेत शिकत असाल तर पहिल्यांदा त्या संस्थेमध्ये जाऊन बघा त्यांची कॉम्प्युटर लॅब कशी आहे, त्यांच्याकडे लायसन्स कॉपीज आहेत का, त्यांच्याकडे शिकवणारा वर्ग कोण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जरी असलं तरी जो कोर्स तुम्ही शिकताय त्याला शासनाने कुठं मान्यता दिली आहे का. मग शासनाने मान्यता दिलेले कोर्स कोणते ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल.